कोल्हापुरातील सानेगुरुजी परिसरातील द्वारकामाई कॉलनी, शिवोदय कॉलनी आणि सरनाईक कॉलनी इथल्या रहिवाशांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध झालंय। माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्णत्वाला गेलंय। आज या पाण्याचं पूजन गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते झालं। तसंच देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला। कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात काही कॉलन्यांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स टाकणं गरजेचं होतं। या प्रकरणी महापालिकेचे माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी पाठपुरावा केला। राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून त्यांनी द्वारकामाई कॉलनी, शिवोदय कॉलनी आणि सरनाईक कॉलनी इथल्या परिसरात पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या। त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। आजपासून या पाईपलाईनमधून इथल्या रहिवाशांना पाणी पुरवठा सुरू झाला। तत्पूर्वी गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पाणीपूजन करण्यात आलं। दरम्यान गेल्या 19 वर्षांपासून अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला पाणी प्रश्न देशमुख यांच्या पुढाकारामुळे सुटल्याबद्दल सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते शारंगधर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। द्वारकामाई कॉलनी, शिवोदय कॉलनी आणि सरनाईक कॉलनी इथल्या नागरिकांनी हा प्रश्न सुटल्याचं समाधान व्यक्त केलं। यावेळी संजय सावंत, माधवी पाटील, प्रमिला देशमुख, संगीता सावंत, जे.के. पवार, तात्या खेडकर, अमोल पालोजी, जलअभियंता हर्षजित घाटगे, अमोल गायकवाड, प्रदीप कुलकर्णी, प्रताप पाटील, प्रताप जाधव, अमित पाटील, विशाल पाटील, संजय नाईक यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते।